हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ. संध्याकाळचे टाईम आहे आणि मी आता आवरून चालली आहे. बाहेर जाणार आहे जरा. बाहेर वगैरे शक्यतो जात नाही, पण आज शेजारच्या ताई बोलल्या होत्या जरा थोडं बाहेर जाऊया, त्यांच्यासोबत मी चालली होती. कळेलच तुम्हाला पुढे कुठे चालली आहे ती. आज परचे डॅडूंना पण मी सांगून ठेवलं होतं आज लवकर घरी या, आणि येतो बोलले होते 5 पर्यंत वगैरे. त्याच्यानंतर मी म्हटलं तोपर्यंत आवरण वगैरे राहायचं, म्हणजे आल्यावर लगेच निघता येईल. आणि स्वामी पण झोपला होता, परी पण झोपली होती. स्वामी झोपला तोपर्यंत जाऊन यायसाठी मी आवरून वगैरे राहिली, म्हणजे परी डॅडू आल्यावर लगेचच जाईल. परीच्या डॅडूंना 5च्या अगोदरच मी कॉल करून ठेवला, 5पर्यंत येणार आहे काय म्हणून. हा बोलले आवरून राहा, मी 5पर्यंत घरी पोचते म्हणून. आणि काय परीचे डॅडू आलेच नाही. 6 वाजले होते तरी पण काय आलेच नाही. आवरून बरेच वेळ मी वाट वगैरे बघितली. शेजारच्या ताई वगैरे त्यांना पण मी सांगितलं होतं 5 वाजता आम्ही जाऊया म्हणून. आणि बराच वेळ वाट बघितली पण काय आलेच नाहीत. त्याच्यानंतर परीचे डॅडू 6 वाजता आले. त्याच्यानंतर मी बाहेर जायला निघाली. तोपर्यंतच नेमका स्वामी वगैरे उठला. मग तो उठल्यावर रडायला वगैरे लागला. परत त्याला वगैरे शांत वगैरे करून जायला आम्हाला वेळ झाला. 6, 6:15 वगैरे होऊन गेले जायला. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आहे. आमच्या बाजूला तिथे टेमलाई मंदिर, त्र्यंबोली मंदिर आहे. टेमलाई म्हणतात तिथं, पण त्र्यंबोली मंदिर आहे आणि मरगाई मंदिर, असं 2 मंदिरं आहेत एकत्र. तिथे आता अशी ना पाऊस वगैरे श्रावणच्या अगोदरपासून यात्रा सुरू होते. ती यात्रा सुरू झाली होती, ते बघण्यासाठी मी आली होती. आज रविवारच होता आणि त्यामुळे इथं थोडीफार गर्दी होती. मंगळवार आणि शुक्रवार बरीच गर्दी असते, भरपूर गर्दी असते. पण मला इतर यायला भेटत नाही. आज मग रविवार होता. परचे डॅडू तरी पण कामाला गेले होते आणि लवकर येतो बोलले होते. त्यामुळे आज मी बाहेर आली वगैरे, म्हटलं यात्रा वगैरे बघून यायला. रोज वगैरे यायला भेटणार नाही मला. आमच्या बाजूच्या ताई शुक्रवारी यात्रा सुरू झाली त्या दिवशी इथे येऊन वगैरे गेल्या होत्या. बरीच अशी दुकानं वगैरे आली होती, खूप कपड्यांची वगैरे काय खूपच अशा रोजच्या वस्तू वगैरे वापरायची वगैरे अशा दुकानं आली होती. आणि त्यांनी मला सांगितलं होतं अशी दुकानं आली आहेत आणि आपण रविवारी जाऊया. आणि त्यांना काय घ्यायचं होतं. मग ते बोलले तुम्ही गेल्यावर आम्ही दोघांनी एकत्र घेऊया. यासाठी आम्ही दोघी आलो होतो आज. आम्हाला जे घ्यायचं होतं ना, ती दुकानच आज आली नव्हती. मंगळवार आणि शुक्रवार गर्दी असते, त्याच दिवशी इथं ती मोठी वगैरे दुकानं वगैरे येतात. आणि त्यामुळे आज काय दुकानं वगैरे नव्हती. मंगळवार आणि शुक्रवार ना ती नवीन पाणी वगैरे म्हणून ना घागरे डोक्यावरून वगैरे बायका घेऊन येतात ना, त्या दिवशी गर्दी वगैरे भरपूर असते. त्यामुळे आज काय दुकानं पण कमी होती. लहान मुलांसाठी ना भरपूर काय नाही का आलं. त्यांची खेळणी वगैरे, भरपूर खेळण्याचे वगैरे प्रकार होते, किंवा अशा गाड्या वगैरे ना बरंच काय होतं. ट्रेन होतं, पाणी वगैरे, आणि आता बरेच काय असं ते फिरायचं वगैरे आहे ते आलं होतं. असं मला मनात एक विचार आला, आमच्या वेळी असल्या गोष्टी काही नव्हत्याच का, बघायला पण नव्हत्या. आणि इथं खूप काय होतं. मला यांची नावं पण नाही माहिती. बघून तर खूप छान वाटतं. एकेकाळी मला वाटायचं नाही याच्यामध्ये बसावं असं. गेल्या वर्षीपर्यंत या यात्रेला गेली ना का मी परचे डॅडूंना सांगायचे मला याच्यामध्ये बसायचं आहे म्हणून. पण एकदा ते रील बघितल्यापासून ना तर मला भीती वाटते. त्या रीलमध्ये ना केस एका मुलीची वगैरे अडकली होती त्या पाण्यामध्ये बसल्यावर. त्यापासून ना मला त्या पाण्यामध्ये बसायची आता भीतीच वाटते. त्याच्यानंतर यात्रेमधून मी काही ना काही भांडी खरेदी करून आणली होती. घरामध्ये किती भांडी असली ना तर बायकांचा जीव हा भांड्यांमध्ये अडकलाच असतो. त्यामुळे मी तर बाकी काहीच घेतलं नाही. भांड्यांच्यामध्ये जाऊन भांडी वगैरे घेतली. इथं काय माझ्याकडे नव्हत्या किंवा होत्या त्या वस्तू घेतल्या. बाकी काही जास्त खरेदी वगैरे केलीच नाही. इथं माझ्याकडे फक्त ते चिप्सचं भांडं नव्हतं आणि ते फोडणी वगैरे देण्यासाठी ते एक भांडं नव्हतं, ते तेवढं नव्हतं. बाकीचं सर्व होतं. पण बायकांची सवय आहे ना जास्त करून भांड्यांमध्ये जीव वगैरे अडकलं असतं. तसंच आम्ही दोघींनी पण भांडीच घेतली, बाकी काही खरेदी वगैरे केलीच नाही.
आणि मला ही ना पीठ चाळची एकदम छोटी चाळण मला पाहिजे होती. आहे माझ्याकडे, पण ती खूप मोठी आहे. ती प्रत्येक काढताना पीठ पडतं, म्हणून एक चाळण वगैरे घेतली. त्याच्यानंतर घरी आलो आणि स्वयंपाक वगैरे आवरला. सकाळी दुपारचा थोडा स्वयंपाक होता, थोडं स्वयंपाक वगैरे करून जेवण वगैरे आवरून घेतलं. भांडी वगैरे पण पटपट आज सगळं आवरून घेतलं. आणि त्याच्यानंतर ना आज मला इथं माझ्या जवळ ना पिकलेली केळी होती आणि त्याची मला आज बर्फी बनवायची होती. त्यासाठी इथं मी सर्व कामं लवकर आवरून घेतली आणि बर्फी बनवायला घेतली. गुरुपौर्णिमे दिवशी ना भरपूर केळी आणली होती. ती तशीच शिल्लक राहिली होती, कारण आम्हाला सर्वांना सर्दी झाली होती. त्यामुळे तशीच केळी राहिली आणि त्यांना थोडे डाग पडायला लागले होते. त्याच्यानंतर मला तर जास्त पिकलेली केळी आवडतच नाही. मग म्हटलं वाया घालवण्यापेक्षा बर्फी वगैरे करायची. त्यासाठी तर बर्फी करायला घेतली. त्याच्यासाठी इथं पहिल्यांदा गूळ वगैरे बारीक करून घेतला आणि दुसऱ्या भांड्यामध्ये केळी वगैरे पण बारीक छान मॅश करून घेतली. आणि त्याच्यानंतर असं बनवायला घेतली. तूप थोडं घालून त्याच्यानंतर असं थोडं आपलं रोजचं कणिक घालून छान असं ते भाजून वगैरे घेतल्यानंतर गूळ आणि केळी घालून छान इथं बर्फी बनवायला घेतली. मी पण पहिल्यांदाच बनवत होते, त्यामुळे इथं मी का तुम्हाला रेसिपी वगैरे शेअर केली नाही. दाखवते तुम्हाला कशी झाली आहे ती वगैरे. छान असं हे बनवून वगैरे घेतलं आणि घट्टसर असा गोळा झाल्यानंतर ते आपण काढून घ्यायचं आहे ताटामध्ये वगैरे आपण. आणि नंतर मी इथं छान गोळा झाला होता, मग इथं बघू शकता. आणि नंतर मी ताटाला वगैरे काढून घेतली आणि छान अशी थापून वगैरे घेतली आणि नंतर ती 1-2 तासासाठी सेट व्हायसाठी ठेवली. नंतर त्याचे काप वगैरे करणार होते मी. इथं बर्फी वगैरे आवरून घेतली, ताटाला वगैरे छान सेट लावून वगैरे घेतली आणि नंतर सर्व 1 तासासाठी ठेवली. बाकी मला काही इथं शूट वगैरे करताच आलं नाही, कारण माझा ट्रायपॉड तुटला होता. त्यामुळे एका हाताने मला मोबाईल पकडताच आला नाही. त्यामुळे बाकी तुम्हाला काही मी दाखवलीच नाही. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.